सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. 14 एप्रिल पासून पीक विमा शेतकरी बांधवांचा आज 9 वाजेपर्यंत हेक्टरी 45,000 रुपये याप्रमाणे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर टाकलेले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज बैठकीमध्ये मोठा निर्णय तर घेण्यात आलेला आहे. आज 9 वाजेपर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांना प्राधान्य. तसेच यादीत नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत तब्बल 45,000 रुपये. जर पैसे आले नसतील व तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर तर इतर पिकांचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे तर येत आहे. तर आज रात्री 9 वाजेपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये व अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे काही निधी ते रिलीज केलेला आहे 2400 कोटी रुपयाचा थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. आता हा जो पीक विमा आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, योग्य अर्ज पद्धतीने भरलेला आहे, KYC केलेली आहे, तर अशांचं जे काही पीक विमा आहे ते जमा होत आहे. आता जिल्ह्यानुसार निधी तर वाटप होत आहे. सर्वप्रथम यामध्ये इथे नाशिकमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेला आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 180 कोटी रुपये, जळगावमध्ये 160 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 140 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 110 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 170 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 200 कोटी रुपये, नागपूरमध्ये 125 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 90 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 100 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 80 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 175 कोटी रुपये, सातारामध्ये 95 कोटी रुपये, सांगलीमध्ये 85 कोटी रुपये याप्रमाणे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. सांगलीपर्यंत आपण बघितले होतं. यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये 70 कोटी रुपये, किती 70 कोटी रुपये कोल्हापूरमध्ये. यानंतर लातूरमध्ये 165 कोटी रुपये, उस्मानाबाद अब्लिक धाराशिवमध्ये 115 कोटी रुपये, नांदेडमध्ये 155 कोटी रुपये, परभणीमध्ये 105 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 75 कोटी रुपये, धुळेमध्ये 85 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 65 कोटी रुपये, पालघरमध्ये 60 कोटी रुपये, ठाणेमध्ये 55 कोटी रुपये, रायगडमध्ये 50 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 45 कोटी रुपये, सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी रुपये. यानंतर पुणेमध्ये 120 कोटी रुपये याप्रमाणे पीक विमा जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 130 कोटी रुपये. तर आता हा जो पीक विमा आहे ते बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आता या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही. यामध्ये महत्त्वाच्या जे काही गोष्टी म्हणजे ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, काय भरलेला नाही, जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. याचप्रमाणे दुसरी जी अट आहे यामध्ये अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे, नाव असेल, बँक खाते, पिकाची माहिती, तर अशांचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे व यांना पैसे तर येणार नाही. यानंतर अर्ज अपूर्ण आहे, अर्ज सबमिट केलेला नाही, तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु पेमेंट इथं केलेलं नाही. त्याचप्रमाणे इथं जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी 4 नंबरचा पॉईंट आहे म्हणजे ई पीक पाहणी अनिवार्य केलेली होती. जर तुम्ही ई पीक पाहणीचा केलेले नसेल व त्यामध्ये पिकाची नोंद नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही. यानंतर बँक खाते आधारशी लिंक नाही आहे, KYC नाही आहे, त्यामुळे तुमचे पैसे तर अडकणार आहे. यानंतर 7/12/8 त्याचप्रमाणे तुमची पिकाची नोंद 7/12 असणे देखील आवश्यक आहे. नुकसान भरपाई यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. डुप्लिकेट जे काही माहिती भरलेली आहे, चुकीचे डॉक्युमेंट्स इथं दिलेले आहेत तर अशांना पैसे इथं येणार नाही. जे काही पीक विमा तक्रार अर्ज नमुना, तर आता हा तक्रार अर्ज नमुना तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधी किंवा पीक विमा ऑफिस राहते तिथे तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. तर यामध्ये विषय पीक विमा रक्कम मिळाल्याबाबत तक्रार, न मिळाल्याबाबत तक्रार. तर महोदय तुमचे नाव लिहा, राहणार, गाव, तालुका, जिल्हा, तर येथील मी शेतकरी, सण, वर्ष, पिकाचे नाव यासाठी पीक विमा जे काही अर्ज भरलेला आहे. हा जो डेमो आहे जसं तसं लिहायचं आहे. नाव लिहा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पिकाचे नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. जे काही गट क्रमांक, सर्वे नंबर. परंतु अद्याप मला पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, कृपया माझी तक्रार नोंदवून योग्य ती कारवाई करावी. यानंतर तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे कागदपत्र. तर त्यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची एक झेरॉक्स, पीक विमाची पावती 7/12 आणि 8 आणि पीक पाहणी जर केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट, अर्जाची कॉपी तुमची एक तुमच्याकडे ठेवायची आणि एक त्यांना द्यायची आहे. तर हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्यायचं आहे. आता पीक विमा यादीमध्ये जर तुमचं नाव पाहिजे असेल तुमच्या गावाचं तर इथं तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती येऊन प्रधानमंत्री फसल विमा योजना असं टाका किंवा पीक विमा टाकला तरी चालेल. पीक विमा लिस्ट महाराष्ट्र
यामध्ये फार्मर लॉग इनमध्ये बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे. जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, गाव निवडा आणि शोधावरती क्लिक करा, तर तुमच्या संपूर्ण गावाची यादी इथं येऊन जाईल. किंवा अशांसाठी हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंगमध्ये आहे का तुमचा अर्ज, सविस्तर माहिती तुम्ही 14447 यावरती कॉल करून घेऊ शकता. सर्व जिल्ह्यात व सर्वच बँकात एकाच वेळी पैसे तर येणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 9 वाजेपर्यंत पैसे तर दिसू शकतात. काही शेतकरी बांधवांना पुढील 2 ते 5 दिवस देखील लागू शकते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी वाटप टप्प्याटप्प्याने इथं होत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही.